बायकोला सासरी नेण्यासाठी उतावळीत झालेला नवरा आज पुन्हा एकदा एक प्रयत्न करणार आहे. चला बघूया आज तरी त्याच्या प्रयत्नांना यश येत आहे का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इरसाल विनोदवीरांना. नाही चेते जा बाय आता तुझा हे माहेर संपलं आता सासरी जा बाय तू बाय चेते जा सासरी ग जा बाय तू सासरी आता नाही बा आता नाही बस झालं. बासकी आता बासकी. मी काय म्हणते जावे बाप हा बोला ना. आणखी 4 दिवस राहू दे न तिला इथं. का हो इथली तिथली काही लाजलूज वाटत नाही का तुम्हाला? 4 वर्ष आहे आता लग्न व्हायचं. 4 वर्ष थांबलोय मी. 4 वर्ष थांबणं म्हणजे थट्टाबाजीचा खेळ नव्हतो आणि इथे पडलेली असते ती. जेव्हा वाट चुकते ना तेव्हा येते सासरी. आता 2 महिन्यांपूर्वी आली होती ना तिथं. आली होती दारावर आली लगेच ते फोनचा डबडा वाजलं लगेच उलटली. मग कळलं काय तर तुमच्या गळ्यात रुपया अडकला होता म्हणे. अडकला होता का? खरंच अडकलं होता. अरे खोटा बोलायची पण काही सीमा असते ना हो. मी नाही खोटं बोलत. अरे काय नाटक करताय तुम्ही? हद्द झाली कशाचा रुपया अडकायला तुम्ही काय नादान बच्चे आहे का हो? नाही ते मी चिल्लर अशी करून चिल्लर मोजत होते ना ते बोटाला नाणं चिकटलं आणि ते असं करून धपकन गेला आतमध्ये. अरे कुणी चिल्लर असं करून मोजेल का हो मामा? आता काय बोलायचं हो? काय मी तरी काय बोलायचे? तुम्हीच बोललं पाहिजे. तुम्ही लग्न लावून दिलेलं आहे ना हे. मला तर कधी कधी असं वाटतं ना मंगळसूत्र अडकवायला तात्पुरता हिचा गळा मिळाला मला बस. बाकी या लग्नाला काही अर्थ नाही. काय कळतंय का तुम्हाला? येतच नाही. चांगल्यासाठी तुमचं लग्न लावून दिलंय का काय? उगा काही बोलू नका तोंडाला येईल ती. आणि म्हातारे यायला काय एवढी लग्न लावली मी आजपर्यंत पण ह्या पुरीचं लग्न लावलं पश्चाताप झालाय मला आता. काय करू नको वातावरण का डोक्याला नुसत्या मिटिंगा चालले ते. म्हातारे हे बघ शेवटचं सांगतोय तुला आता पुरीला म्हणजे इकडं बोलवायचंच नाही आता. सोडली नवऱ्यानं म्हणजे मग काय ठो करीत बसायला लागली. हे बघा आता मी इथं येणार ती फक्त औषध घेऊन असल्या फालतू गोष्टीसाठी बोलवायचंच नाही मला इकडं. कळलं का? अजिबात. अरे चेतू आईला कळत नाही तुला बी अक्कल नाही होय ग? मामा काय मामा अजिबात काय बोलू नकोस. तुला का नवऱ्याकडे काय जावंच वाटत ना का? वाटतंय की मला हे प्रेम आहे यांच्यावर. मग घरी येऊन दाखव ना ते. आता हिचा असा आवाज आहे तरी पण माझं भलतं प्रेम आहे हिच्यावर. याच्यात हिचं कर्तृत्व नाहीये माझं साचले पण जास्त आहे. म्हणजे कधी कधी हिची आठवण येते ना मी मिक्सर चालू करतो आणि हळुवारपणे त्या फडक्याने मिक्सरला पुसत असतो. अरे एखादा विद्यार्थी त्याला परीक्षेतले सगळी उत्तरं पाठ आहेत पण त्याला परीक्षेलाच बसू देते. काय मोठी शोकांची काय बसू त्यानं मला परीक्षेला. काय बोलताय का? कळतंय का तुम्हाला काय बोलताय? श्यामराव तुमच्याकडे नाही चुंबकत्वच नाही. काय नाही चुंबकत्वच नाही तुमच्याकडे. पुरुषाकडे कसं का चुंबकत्व असलं पाहिजे. बायकोनं म्हणजे सोडलंच नाही पाहिजे. माहेरात पाऊल ठेवलं नाही दुसऱ्या दिवशी रिटर्नची एसटी पकडली पाहिजे. चुंबकत्वच पाहिजे तसं आपल्या काय त्याच्या आईला रडतंय का? हे नुसती तडपड चालली का? पुरुषात जातीला बरं वाटतंय का असलं? मग ही जेव्हा असते बरं दिसस का मग? मना पोऱ्या रातभर तक करस. काय करस? ते तक करस गालमेल होते जेवाची. ते बदामाच्या उशा आणल्या लग्नानंतर त्या फाटल्या पण वाऊ काय आली नाही सासरी. काय लागा चेतू तुला एक लागा किती वेळा तुला कळतच नाही का ग? जरा विचार कर की लग्न कशासाठी केलंयस? कशासाठी? जा एकदा मग कळल. बघ की जाऊन काय लागा चाललंय लागा. अगं चेता कसं असतंय माहितीये का? लग्न असतंय की नाही ती म्हणजे दुसऱ्याचं घर असतंय की नाही त्याला सुननं सजवणं असतंय. आलं का लक्षात? त्या घराला जपायचं असतंय. तू आता ही कोण आहे बाई? सासू. सासूची आय करायची. आलं का लक्षात? म्हणजे 2 आया. सासूला माया लावायची वाईज प्रेम करायचं. आलं का लक्षात? सेवा करायची तिची.
कळलं ना चला आता निघा आता पेटी भरली की हा. नाही डायरेक्ट त्या कपाटामध्ये कपडे खाली करायला घ्यायची चला निघा निघा आज मग थांबायचं नाही. आयाकडे राहू दे जा बाया. झालं की आता एकमेकाच्या उरावच होता की आतापर्यंत जावा चला निघा निघा पडा दिसनी आता परत कधी आणणार आता तुमची बातमी आल्यावरच येणार आता काय म्हणलं का नाव? बोलत तू डायरेक्ट ते तोंडातून निघून गेलं दिवाळीला आणणार का नाही हो पण नाताळाला आता आहे ना एक छोटा सांताक्लॉज झाल्यावर इकडे येणार नाही ते एक काम करू तुम्ही या तिकडे डायरेक्ट तुम्ही या तिकडे हा नाही बाया मी सगळं मी बाळत पण हिथच करणार तिचं मी नाही येणार तुम्हाला खाटल्यावरून उठता येत नाही तुम्ही काय बाळणपण करणार हो हा चल तू चल ना पण आता एवढ्या रातच्याला कुठं मिळणार एसटी नाही मिळायची मला माहिती होते म्हणून जिपडं घेऊन आलोय मी जिपडं आता असं जिपडं स्टार्ट करणार डायरेक्ट घरी थांबणार मध्ये कोणी आलं त्याला उडवून देईन मी नाही. अरे त्यांनी बाहेर का होतं की एसटीने गेलं ना मध्ये 6 एसटीचे स्टँड आहेत जिथे जिथे एसटी थांबली माझा जीव नुसता घाबरा घुबरा होतो ही पळून जाते का काय अरे एक पण एसटी स्टँड सोडलं नाही जिथून ही परत आली नाही आणि त्या जिपड्याच्या पुढे चाकाच्या समोर नारळ ठेवतात ना मी नाही इथं फोनचं डबडं ठेवणार आहे चक्का चूर करणार त्याच्यात त्या फोनचा सगळा प्रॉब्लेमच नको त्या फोनमुळे काय काय तुम्ही त्या कडक बुंदी आहे का हो जरा तुम्ही कडक हा काय उगाच बोलू नका आता म्हणली नाही ती म्हणून म्हणली ना जावा चला कधी कधी येते ना म्हणून विचारलं हो. नाही ठीक आहे चाल चाल चेतू चाल ए आता छोटा श्याम येणार चाल चेतू चल नाव जावा असू द्या चाल चाल अगं चेतू बाया जा. चाल नको आता मागं वळून बघ जा. नमस्कार नमस्कार थोडा वेळ घेतो तुमचा हा. मावशी तुम्ही हा फोटो पाहिला का हा? याला कुठं पाहिलं तुम्ही पाहिलं का बघा नाही साहेब नाही पाहिला नक्की नाही पाहिले नाही पाहिलं बरं, चला येतो. चल साहेब दाखवा बरं दाखवा नाही अगं आपल्याला जायचंय ना ए, मी पाहिलंय साहेब तुम्ही हा फोटो पाहिलाय मी पाहिलंय हा फोटो पाहिलाय पाहिलंय काय म्हणते हा फोटो पाहिलंय साहेब तुम्ही या तिघांना पाहिलंय पाहिलंय जगताप मिळाला साक्षीदार हो ताई जरा आत चला या आतमध्ये या, लवकर ए, सेतू, छोटा अहो, या, साहेब, या. ओ, साहेब आम्हाला जायचंय जरा अहो जरा थांबा ना तुमचं नाव काय आहे श्याम अहो शामराव इकडे अहो ताई बसा इकडे आई मस्त आहे अहो ऐका ना माझं अहो काय साहेब काय झालं अहो लय मोठा प्रॉब्लेम झालाय काय झालंय गावात दरोडे वाढलेत बरं पण आरोपींना आम्ही पकडलेले पण प्रॉब्लेम होतो ना त्यांना काय ना कोण साक्षी द्यायला पुढे येत नाही आणि मग ते निसटून जातात पण आता कसं झालंय ताईंनी ह्यांना ओळखलेलं आहे ताई तुम्ही आता आम्हाला माहिती द्या 2 मिनिटाचं काम आहे आणि मग तुम्ही जा हो साहेब ऐका ना त्यांना विचारा नाही तर त्यांना विचारा काय ना मला जरा जायचंय थांबा 1 मिनिट हा माणूस कोण आहे रे जगताप बघ जरा नाही मी श्याम आहे ही माझी बायको आहे ही माझी आई आहे त्या माझ्या सासूबाई आहेत आणि ते मध्यस्थ आहेत ज्यांनी आमच्या लग्न लावून दिलं बरोबर. साहेब ऐका ना मला हिला घेऊन धुळ्याला जायचं भलतं मोठं का पेंडिंग पडलेलं आहे हो त्याच्यासाठी जरा जायचं अहो थांबा ना इकडे सरकारी काम पेंडिंग पडलेलं आहे तुम्हाला कल्पना आहे का इथं गावामध्ये आपल्या डांग्यांच्या घरावर घरफोडी झाली मग काय सांगता अहो 12 घर फोडली 7 दिवसात मग काय डेंजर टोळी तुम्हाला सांगू त्यांना पकडलं आम्ही म्हणले आम्हाला त्रास झाला असं पकडायला गेलो आणि फास्ट निसटून गेली ना टोळी काय अहो अंगाला तेल लावलं होतं ना शर्टाला धरून ओढायचं ना अहो शर्टच घालत नाही ना बुंगळे असते की? अहो असं नाही चड्डी होती चड्डी बनियान गँग म्हणतात ती हीच त्या गँगला आम्ही पकडलेलं आहे कळलं का फक्त काय ना आम्हाला आता कोणतरी साक्षी द्यायला माणूस पाहिजे साहेब ऐका ना मला हिला घेऊन जायचंय म्हणून म्हटलं की आम्हाला चला, जायचंय. अहो जरा वेळ थांबा ना तुम्ही इकडं सरकारी काम आहे लगेच तुम्ही मोकळे व्हाल ताई तुम्ही जरा बघा ह्याला तुम्ही कुठं पाहिलंय परवा रात्री पाहिलंय साहेब बरं परवा रात्री म्हणजे तिकडनं डांगेकडनं इकडे आले असणार ते पुढे बोला हा परवा रात्री 12 वाजता मी इकडनं बाहेर आले की नाही ए बावळट 12 वाजता बाहेर काय करत होती तू कावया तुमची आठवण आली म्हणून चंद्र बघायला आले तर मलाच बोलताय मग घरी यायचे ना घरी दाखवला असताना तुला चंद्र नाही तर आपण गच्चीवर उभं राहिलो असतो आणि टायटॅनिकची अशी पोज मारून एकत्र चंद्र पाहिला असताना ग अहो थांबा ना जरा इकडे तुम्ही आमची लिंक तोडू नका बरं 1 मिनिट थांबा जरा ताई पुढे बोला तुम्ही 12 वाजता त्यांना पाहिलं पुढं साहेब मी 12 वाजता बाहेर आले की नाही हा तर अशी 4-5 माणसं कुसबुसत येत होती तुम्ही त्यांना जवळून पाहिलं जवळून
साहेब एक असा आला की नाही समोर, हा मी त्याच्या डोळ्यात पाहिलं, तो गपकनी असा वळला साहेब, त्याच्या पाठीवर तीळ होता. नवरा इथं तीळ तीळ तुटतोय आणि तू लोकांच्या पाठीवरचे तीळ पाय. तो उघडा होता ना. मग तू घरी आहे, मी उघडा होतो ना. पाय ना माझ्या पाठीवरचा तीळ. तुझ्या पाठीवर तिळच नाहीये ना शामू. अरे तू गपनाव माय, तू 5 वर्षापर्यंत आंघोळ घातलेली आहे मला. तीळ केव्हा पण डेव्हलप होता त्याचं काय. हो श्यामराव थांबा ना, इकडे आमची केस डेव्हलप होऊन राहिलेली आहे. तुमचं काय चाललंय? हे बघा तुम्ही सरकारी कामात व्यत्यय नका आणू बरं का. हे बघा तुम्ही माझ्या आहे ना मिलनात व्यत्यय आणताय फक्त. काय मिलन मिलन करून राहिले? बायकोला पहिल्यांदा बघताय का? नाही. हा तुमचीच बायको आहे ना ती. हो. मग बाई तुम्ही पुढे सांगा काय. साहेब हा की नाही माझ्या असा समोर आला, मग मी त्याला मोठ्याने विचारलं कोण आहे. तो घाबरून पळाला साहेब. ताई हा बघा, हा तिसरा फोटो आहे बघा, ह्याला ओळखता का बघा जरा. हा बघा दिसतोय. अरे तू ना मग काय भुतडाई जायचं का? काय कर राहिनी कशाला इचकी राहिनी तू. श्यामराव जरा थांबा ना, ते आठवतात ना. हा तुम्ही आठवा काय झालं. म्हणजे ह्याच्यात काय लाजण्यासारखं बघा. मग काय हाय की नाही साहेब यांच्यासारखा दिसत होता. असं वाटलं की वया गपकन जाऊन मिठीच मारावी. अरे काय बिनलाजी बाई आहे बाप. जेव्हा मला मिठी मारायची वेळ येते तेव्हा ते इकडे येऊन पळते तू. हा? हो श्यामराव काय? जरा जरा दामानं घ्या ना. बरं ताई तुमच्याकडनं आम्हाला जी माहिती मिळाली ती महत्वाची होती. खरंच तुमचे मनापासून आभार. हा? चला आम्ही निघतो. नाही नाही आहे, 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 हो, मावशी आहे. काय तुम्हाला आता आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. हो ताई काय घाबरायचं कारण नाही. तुम्ही यांना इथे ओळखलं की नाही, तिकडे आपण त्यांची समोर समोर ओळख परेड करू. मी त्यांना तिकडे ओळख आणि मग झालं. हा. आणि नाही नाही आणि जर ओळख पटली तर तुम्हाला इथं या गावात या घरात फार नाही 2-3 महिने राहावं लागेल. 2 महिने इथे. हा कारण पुढे केस उभी राहील, मग ते जबाब द्यायला जावं लागेल, मग कोर्टाच्या फेऱ्या. तुम्हाला इथून बाहेर पडता येणार नाही गावात ना 2-3 महिने फार नाही. ए, चेतू. माझ्या पोरीच्या जीवाला काय धोका. नाही 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 अहो, काय काळजी करायचं कारणच नाहीये ना. आम्ही आहोत ना. आणि कसं आहे ना, टोळी आहे ना गजाड होणं गरजेचं आहे. ले डेंजर टोळी आहे. हा ती अशी मोकाट फिरून चालणार नाही. हो त्यांनी या डांग्यांचं घर फोडलं, उद्या तुमचं घर फोडतील, तुमच्या डोक्यात काहीतरी घालतील आणि मग तुम्हाला मारलं तर. नाही बा, नको मा. नाही म्हणजे सांगायचं बरं. चेतो नको जाऊ ग तू, मला नाही मारायचं. सासूबाई काही काय बोलताय असं कुठं. गुच्चूबट शाम्या नाही. तिथं तिथं फोडलं घर, उद्या यांचं फोडल मग आपलं फोडल. नको राह तू चेतू. चालेल येऊ द्या. फक्त 1 दिवस माझी बायको माझ्यासोबत येऊ द्या. त्याच्यानंतर त्यांनी माझं डोकं फोडून मला मारून टाकलं ना तरी चालेल. शामराव जरा अहो, साक्षी जरा आमची जरा थांबा. साक्षीपेक्षा नंतर घ्या ना तुम्ही. अहो, तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेतात. मी त्रास करून घेतोय. शामराव सरकारी कामात व्यत्यय नको बरं का. तर तिची येऊ द्या सरकारी कामात व्यत्यय. एकदा माझी बायको माझ्यासोबत येऊ द्या ना. हे बघा नाही तर मी आहे ना अंगाला तेल लावून चड्डीवर इकडे तिकडे फिरीन मी. शामराव काय दातात घ्यायचं नाही. अरे ज्यांच्या नवीन लग्न झाले ना त्यांच्या घरी जाऊन दरोडे टाकेन मी त्यांच्यावर. हा मला साधं समजू नका तुम्ही. शामराव जगताप यांना आतमध्ये घ्या. मला मला का यांना टायर दाखवा, यांच्यावर कलम लावा. सरकारी कामात व्यत्यय. बायकोवरती मोठ्या आवाजात भांडण करून बोललाय. हा डेसिबल पेक्षा मोठा आवाज यांचा आहे. शांततेत भंग केलेला आहे. माते पेरू आहे. याला आतमध्ये घ्या. 1 दिवस बायकोला माझ्यासोबत येऊ द्या. नंतर काय कलम लावायची लावा ना. काय जगताप घेऊन चला याला. ताई, हो, उतरून जगताप. बाहेर पडा ना, आम्ही आलो. साहेब मी आहे ना झंझावात आहे झंझावात. वादळे मी उद्ध्वस्त करून टाकीन तुम्हाला. दुकानात जाऊ नका. नक्कीच्या लग्नाला 1700 विघ्नाशी गत झाली बघा तुमची, पण आम्हाला मात्र खूप मजा आली. झंझावात परफॉर्मन्स. सध्या छान संकल्पना होती आणि छान सादरीकरण. समीर तुझा पण वावर छान वाटला आज याही प्रहसनात. थँक्यू सर. ओव्हरऑल उत्तम सांघिक परफॉर्मन्स. सगळ्यांची कॅरेक्टर्स मला कळली. श्याम्याच्या आईने मला थोडंसं बुचकायत पडलं की ही खानदेशी आहे का मारवाडी आहे का गुजरात. कारण आपल्याकडे काही तसं हे नसतं. म्हणजे अख्ख्या बिहारी कुटुंबाचा बाप नेपाळीत बोलतो. तेव्हा मला असं वाटलं की एक व्हरायटी म्हणून आज खानदेशी मुलाची आई पारशी किंवा मारवाडी असेल. त्या शोधात काही काही माझ्याकडनं मिस झालं, पण ते मी रिपीट टेलिकास्ट बघेन. बघीन मी. बाकी ओव्हरऑल मजा आली.
हिट परफॉर्मन्स होता एकदम. श्यामदादा तुम्ही या सिरीजमध्ये फारच कमाल इमोट करता असं मला वाटतं आणि ॲज अन ऑडियन्स प्रत्येक वेळेला वी फील फॉर यू डीपली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस भारी. माझा असा एक व्हिडिओ आहे वने, तुला मी तो दाखवलाय वाला, तो मी आता लवकरच पोस्ट करेन असं वाटतंय. मजा आली गाईज.